नमस्कार। तर पावसाचा सीझन चालू झाला आहे आणि पावसाच्या सीझनमध्ये आळूची भाजी, आळूच्या वड्या ह्या खाल्ल्याच गेल्या पाहिजे। तर मी आळूची पानं आणली आहे, मीडियम साईजचे, मस्त धुवून स्वच्छ करून पुसून घेतले आहे। आता लाटून घेऊया ते। आता बेसन पिठामध्ये मिरची, लसूण याचं वाटण टाकायचं आहे, याने टेस्ट खूप छान येते। तर आता गरजेनुसार बेसन घेतलं आहे। बेसन घेतल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाच्या पिठाने कुरकुरीत वडी बनते, तेल पण पकडत नाही, तर तांदळाचं पीठ स्किप करू नका। आणि हिरवी मिरची, लसूणचं वाटण टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। थोडं थोडं पाणी करून मस्त एकजीव करून घ्यायचं। थोडासा ओवा पण टाकायचा, ओव्याने पण टेस्ट छान येते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकजीव मस्त करायचं। जेवढं साहित्य सांगितलं आहे तेवढं नक्की टाका, त्याने टेस्ट एक नंबर येणार। तुमची आळूची वडी सुटणार नाही, टेस्टला एक नंबर होणार। तर सर्व साहित्य मस्त एकजीव करून घेऊया। जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही। अशा पद्धतीने बनवलं तर वडी ही लूज पडत नाही, मस्त टाईट रोल राहतो। तर आता मस्त पानं लाटून घेतले आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण अशा शिरा लाटल्या गेल्या पाहिजे। असे केल्याने घशात खवखव होत नाही। तर पानं नक्की लाटून घ्या। आता सर्व पानांना भरपूर असे बेसन पीठ लावून घ्यायचे। बेसन पीठ लावताना कंजूसी करायची नाही। बेसन पीठ जास्त लावले तर वडी पण खायला तेवढी टेस्टी बनते। तर आता तुम्हाला आवडीनुसार 2-3 पानांचे जसे रोल आवडत असेल तसे लावून घ्यायचे। मी 3 पानं लावले आहे, मीडियम साईजचे आहे म्हणून। आता खालच्या साईडनं मस्त फोल्ड करायचं, वरतून दोन्ही साईडनं मस्त फोल्ड करून घ्यायचं। कडेने दोन्ही साईडनं फोल्ड करायचे, म्हणजे रोल करायला सोपं जातं, रोल उलगडत नाही। तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान रोल बनतात, सुटती नाही। आणि जेव्हा फोल्ड करता तेव्हा त्या पानांना बेसन पीठ लावा, त्यामुळे वडी छान बांधली जाते। तर आता वडी सगळं रोल बनवून झाले आहे, तर वर मस्त असे तीळ लावायचे। तीळ लावायला विसरू नका, तिळानं तर एक नंबर टेस्ट येते। आणि 10 मिनटं मस्त चाळण पाण्यावर वाफवून घ्यायची। कुकरमध्ये ठेवू नका, कुकरमध्ये पाणी जातं डब्यामध्ये। तर चाळणीवरच अशा मस्त वाफवून घ्या 10 मिनटं, एकदम मस्त सुक्या सुक्या वाफल्या जातात। आणि वडी कापताना ती पूर्ण थंड होऊन दिल्यावर वडी कापायची। असे मस्त त्याला लेयर पडतात आणि भुगाव होत नाही, तेलात विरघळली जात नाही आणि कापली पण छान जाते। तर ही टीप नक्की लक्षात ठेवा, का वडी थंड झाल्यावरच कापायची। आता मी सर्व वड्या कापून घेणार आहे। आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल चांगले गरम पाहिजे आणि मीडियम हीटवर ह्या वड्या तळून घ्यायच्या, जास्त फ्लेम हाय करायची नाही। तर आपण एक एक करून सर्व वड्या अशा तळून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन रंगावर कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या बनवून तयार झाल्या आहे। जेवढ्या दिसायला छान तेवढ्या टेस्टला एक नंबर। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।